आपण सगळ्यात आधी भारतीय न्याय संहितेचा विचार करूया. BNS ज्याला म्हटलं जाईल, IPC हे बिरुद आता गेलं. एकूण कलम तू सांगितल्याप्रमाणे 356 आहेत, 511 होती. तर अनेक जण असा प्रश्न विचारतात की ही कलम कमी कशी झाली, कमी का झाली. तर मला एक दिसतं कारण त्याच्यात असं आहे की IPC मध्ये अनेक गुन्हे जे आहेत ते नॉन कॉग्निजेबल असायचे, अदखलपात्र गुन्हे असायचे. तर बहुतेक अदखलपात्र गुन्हे की ज्याच्यामध्ये पोलिसांना नुसतं डोकेदुखी, पण पोलीस ऍक्शन काहीच घेऊ शकत नाही, त्या माणसाला सांगतात तुम्ही कोर्टात जा किंवा कुठल्या प्राधिकरणाकडे किंवा ट्रायब्युनलकडे तुमचं प्रकरण घेऊन जा, असं जे होते त्याचं निरसन या ठिकाणी केल्याचं प्राथमिक स्वरूपात जाणवतं. दुसरं पुढे जाताना मला दिसतं याच्यामध्ये राजद्रोह जो 124 हा जुना जो सेक्शन होता IPC मधला, ज्याच्यामध्ये टिळकांना मंडालेच्या तुरुंगात जाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती, तो राष्ट्रद्रोह किंवा राजद्रोह हा पूर्णपणे वगळलेला आहे. पूर्णपणे वगळून त्या जागी जे 3 शब्द आलेले आहेत ते 3 शब्द आहे. पहिला देशद्रोह, म्हणजे देशविरोधी तुम्ही काही कृत्य करू शकत नाही. दुसरा शब्द आहे सरकारद्रोह. इथे मला थोडस वेगळं वाटतं की सरकारद्रोह म्हणजे काय. सरकार जर लोकशाही पद्धतीने जनता निवडून देत असेल आणि मेजॉरिटीने ते सरकार कार्यरत राहत असेल, तर त्या सरकारचा द्रोह म्हणजे काय. तर जनतेचा स्वतःचा द्रोह स्वतःप्रती असतो, तो द्रोह समजायचा. की साधारण टक्केवारी वारी काढली तर 25 ते 30% लोकांच्या मतावर एक सरकार बनत असेल, तर उरलेले 70% लोक ज्यांना घटनेने प्रतिकार करण्याचा किंवा विरोधी बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, ते जर बोलले तर सरकारद्रोह होईल की काय. या प्रश्नाची उत्तर येणारा काळ आणि या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, या कायद्याचं इंटरप्रिटेशन जेव्हा सन्माननीय न्यायालय करतील, त्या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर शोधावं लागणार आहे. तिसरं आहे सार्वभौम. भारताच्या सार्वभौमतेला जर कोणी नावं ठेवत असेल किंवा सार्वभौमतेला तडा जाणार असेल, असं कोणी करत असेल कृत्य, तर तो या ठिकाणी राजद्रोह तुल्य गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. आता मी पोलीस अधिकारी होतो, मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की देशद्रोह म्हणा, सरकारद्रोह म्हणा, नशीब ते पक्षद्रोह नाही म्हणाले. ज्या पक्षाचं सरकार असेल त्याच्याबद्दल काही बोललं तर तुम्ही गुन्हेगार व्हाल म्हणून. आपण सरकारद्रोहावरच थांबूया. देशद्रोह म्हणा, सरकारद्रोह म्हणा किंवा सार्वभौमतेविषयी बोललेलं म्हणा, तो गुन्हा झालेला आहे हे कोण ठरवणार. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस हवालदार, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, ठाणे अंमलदार, हे बेसिकली ठरवणार कोण आहे. आणि हे जर ते ठरवत असतील तर ते एक प्रकारचं न्यायाधीशाचं कर्तव्य झालं. आणि मग ती न्यायालयामध्ये केस जाईपर्यंत, न्यायालयात जर याचा निवाडा होणार असेल, तर ते तितके दिवस जे कोठडीतले आहे, कोठडी प्रकरणावर आपण येतोच आहे पुढे, तर त्यासाठी जबाबदार कोण. एक विक्टिम्स प्रोटेक्शन, जसं नागरिक सुरक्षा असं म्हटलं गेलेलं आहे, तर या विक्टिम प्रोटेक्शन मध्ये स्पष्टपणे कुठेही या नवीन कायद्यामध्ये असं दिसत नाही की समजा ह्या मोठ्या गुन्ह्यात अडकवला एखाद्याला किंवा अडकला आणि त्याच्यातून तो निर्दोष सुटला, तर त्याच्या नुकसान भरपाईचं, त्याच्या आयुष्याचे जे उमेदीचा काळ गेलेला आहे त्याची भरपाई कुठे आहे, ती आजही नाही आहे. अशी अपेक्षा होती की जर असे इनोसंट लोक भरले जात असतील तर त्यांना त्यांची भरपाई याच्यातनं मिळाली पाहिजे आणि त्या संबंधातनी तशी तरतूद कायद्यामध्ये असली पाहिजे. ती काही या ठिकाणी दिसत नाही. तर थोडस याच थांबवतो अनुषंगाने आपल्याला. एक दुसरं. हा, थोडस आपण हे ज्या वेळेला देशद्रोह सरकारद्रोह या गोष्टी ज्या वेळेला मांडल्या, राजद्रोह, त्यावेळेला ज्या देशांशी आपल्या देशाचे सलोख्याचे संबंध आहेत त्या बाबतीतली प्रोव्हिजन काय आहे? त्या बाबतीतलं प्रोव्हिजन आहे एक कलम 147 ते 158 BNS ऍक्ट मध्ये. ही जवळपास 11 कलम असं म्हणतात की भारत सरकारचे ज्या देशांची शांततेचे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, उद्योग व्यवहाराचे संबंध आहेत, अशा कुठल्याही देशात
किंवा अशा कुठल्याही देशाबद्दल जर कोणी कुठेही वक्तव्य केलं तर तो या भारतीय न्याय संहितेमध्ये गुन्हा संबोधला जाणार आहे. हे मोठं विचित्र समीकरण मला वाटतं. आणि याच्या मागचा जो अभ्यास आहे किंवा याच्या मागचं जे जनमत आहे ते आपण कसं आजमावलं आहे याच्यावर सुद्धा एक कायम प्रश्नचिन्ह आहे. जेव्हा मी सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा उल्लेख करतो तेव्हा मला आठवतं जे काही सोशल लेजिस्लेशन म्हणजे डॉवरी ऍक्ट असेल, प्रिव्हेन्शन ऍक्ट असेल, तिथपासून तर महिला आणि बाल कल्याणाचे कायदे आहे, अगदी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असेल, तर ह्या ज्या संहिता असायच्या किंवा कायद्याचे मसुदे असायचे ते 3-3 वर्ष पब्लिक फोरमवर चर्चा केली जायची. याच्याबद्दल अशी चर्चा कुठं झाल्याचं माझ्या पाहण्यात नाही. आणि कायदे मंडळांनी किंवा लॉ कमिशननी त्याच्यावर निष्कर्ष काढून दिला असेल तर तो काहीतरी 2, 4, 5, 10, 15 लोकांचा निष्कर्ष असेल. तो संपूर्ण 140 करोड जनतेला लावणं हे कितपत योग्य ठरेल? मला वाटतं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी याचा निवाडा होईल, तेच योग्य व्यासपीठ मला याचं तरी वाटतं. सध्या आपण परत पुढे जाऊया की ज्या काही कायद्यामधल्या गती विसंगती, विसंगती आणि गती दोन्ही शब्द मी अशासाठी विचारतो की विसंगत असून ते नको तिथे गतिमानशीलता देण्यात आलेली आहे आणि नको तिथे शिथिलता तुम्हाला जाणवते. अर्थात चांगल्या काही गोष्टी निश्चितपणाने आहेत त्या पण आपण बोलणार आहोत, पण यथासांग विचार करताना आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की खरंच हे कायदे काळाच्या कसोटीवर उद्या खरे उतरणार आहेत की नाही. मॉब लिंचिंग हा एक अतिशय कडक गुन्हा केलेला आहे ज्याच्यामध्ये मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास कलम 103 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि रोड ऍक्सिडेंटच्या माध्यमात एक लक्षात घ्यायला पाहिजे की रोड ऍक्सिडेंटसाठी जे काही मध्ये कायदा निर्माण करून देण्यात आला होता त्याच्यावर सगळ्या वाहतूकदारांचा मोठा संप झाला होता. त्याचा परिणाम या कायद्यामध्ये झालेला दिसतो. आणि याच्यामध्ये आपण कल्पेबल होमिसाईड आणि कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे खून करणे किंवा निष्काळजीपणाच्या बेदरकार कृत्यातून तुमच्या हातून कोणाचा तरी प्राण जाणे याची व्याख्या भरपूर विस्तारित आणि समावेशक करण्यात आलेली आहे. तो माझ्या दृष्टीने याच्यातला एक चांगला वेगळा पैलू आहे असं म्हणायला हरकत नाही. याहून एक महत्वाचा पैलू जो आजपर्यंत या आपल्या जीवनात कोणी अनुभवला नसेल तो आहे कम्युनिटी सर्व्हिसिंगची शिक्षा. आजपर्यंत आपण कारावास बघितलं, मृत्यूदंड बघितलं, दंड बघितला, नुकसान भरपाई बघितली, वसुली बघितली, सक्तीची जप्ती बघितली, इत्यादी शिक्षा बघितल्या, परंतु समाजसेवा कम्युनिटी सर्व्हिसिंग ही इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. आणि याची कलम 202, 209, 226 आणि 303 ते 356 असं आहे. 356 मध्ये म्हटलं आहे की नशापाणी करून सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही गोंधळ घातला असेल, गैरवर्तन केलं असेल तर. कलम 303 सांगतं की छोटी मोठी खाण्यापिण्याच्या वेळी जी जी चोरी असेल ती केली असेल तर. कलम 202 म्हणतं लोकसेवकाकडून त्याचं कर्तव्य बजावत असताना काही चुका झाल्या असतील तर. कलम 209 म्हणतं समजद्वारे एखाद्याला बोलून तो हजर राहिला नाही आणि गुन्हा करण्याचा प्रयत्न केला असं वगैरे हे काही सेक्शन्स मध्ये केलेल्या अशा गुन्ह्यांना तुम्ही कम्युनिटी सर्व्हिसिंगची शिक्षा देऊ शकता. हे एक वेगळेपण या कायद्याचं मला जाणवतं. BNS जसं पोरशे अपघात पुण्याचा त्याच्यामध्ये निबंध लिहायला सांगितला अशा प्रकारची कम्युनिटी सर्व्हिसिंगची सेवा ही देण्यात आलेली आहे. प्रश्न असा येतो की जेव्हा कायदे तज्ञ आपले विचार करत होते, जेव्हा घटनेचा ड्राफ्ट तयार होत होता, तेव्हा आंबेडकरांसारखे उच्च विद्या विभूषित लोक जे होते ते या गोष्टीचा काय विचार करत होते. तर याच्यावर एक छोटीशी टिप्पणी करून पुढे जातो. त्यावेळी या सर्व्हिसेस बद्दल जेव्हा घटनापीठासमोर चर्चा झाली तेव्हा असं म्हणण्यात आलं की ही एक प्रकारची गुलामगिरी आहे आणि समाजातला जो एक प्रतिष्ठित किंवा प्रस्थापित वर्ग आहे तो अशा प्रकारे गुलामगिरीची प्रथा एखाद्याला तुम्ही 4 वर्ष संडास साफ करण्याची शिक्षा देऊ शकाल, रस्ते झाडझूड करण्याची शिक्षा देऊ शकाल, तर ही मानवतेच्या प्रिन्सिपलला धरून नसणार आहे. अशा प्रकारचा तो प्रवाद त्यावेळी होता. आता यावेळी नेमकं काय झालं आणि परत एक संशय असं व्हायला की मनुस्मृती प्रचूर चातुर्वर्ण्याकडे तर आपली लक्ष देण्याची हे नाहीये. कम्युनिटी सर्व्हिसिंग तुम्ही केलंय म्हणून गुन्ह्याची व्याग्रता लक्षात घेऊन केलेलं आहे ती बाब बरोबर आहे. छोटीशी शिक्षा देऊन त्याला मोकळं करून सोडायचं तेही बाब बरोबर आहे. पण विक्टीम प्रोटेक्शन, नागरिक सुरक्षेचं जेव्हा तुम्ही एका ठिकाणी बोलता
तर त्याचा मान अपमान, त्याला दिली गेलेली कृत्य ही कुठल्या प्रकारच्या, तर कुठला समजा एखादा मोठा भांडवलचा असेल, उद्या मुकेश अंबानी आणि अदानीकडून जर असं काहीतरी एखादा छोटा गुन्हा घडला असेल किंवा त्यांच्या घरातल्या कुटुंबियाकडून घडला असेल, तर त्याला रस्ते झाडझूड करण्याची, साफ करण्याची, जागा हे करण्याची जर कोणी शिक्षा दिली तर कसं वाटेल ते एकंदर. तर याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे.